आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब पूनावाला यानं केलेल्या क्रूर कर्मांमुळे अनेकांना धक्का बसतोय। दररोज बाहेर येणाऱ्या घटनांमुळे आफताबची क्रूरता किती भयानक होती हे समोर येत आहे। श्रद्धा वालकरचं व्हॉट्सअप चॅट सध्या समोर आलंय। यामध्ये धक्कादायक माहितीही समोर येते। आफताब श्रद्धाला मारहाण तर करत होताच, त्याशिवाय तो तिचं मानसिक शोषण सुद्धा करत होता, असं आता व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलंय। श्रद्धाचा एक जुना फोटो व्हायरल होतोय। यामधून आफताबची क्रूरता दिसते। तसंच गांजाचं सेवन करून आफताबनं हत्या केल्याचा जबाब त्यानं पोलिसांना दिल्याचं कळतंय। हा एक नवीन फोटो श्रद्धाचा सध्या समोर आला आहे आणि यासोबत तिच्या मैत्रिणींना पाठवलेले काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा आता समोर आले, ज्यावरून श्रद्धा वालकरला केवळ मानसिक छळ नाही, शारीरिक छळ सुद्धा होत होता आणि शारीरिक छळाच्या पलीकडे जाऊन इमोशनल आणि मेंटल टॉर्चर सुद्धा केलं जात होतं, असं आता पोलीस तपासात समोर आलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती समोर आली। यामुळे सावरकरांच्यावरून नाराज झालेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतात की काय अशी चर्चा सुरू झाली। अशातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतिदिनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवाजी पार्ककडे पूर्णपणे पाठ फिरवले। या नाराजीत आणखीनच भर पडण्याचं हे कारण होतं असंही कळतं। दोन 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला वाद जाहीरपणे पाहायला मिळतोय। मुंबई मनपा असो किंवा महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे यांच्या काळात प्रत्येक बाबतीत मनसेकडून जोरदार टीका झाली। पण मागच्या काही काळापासून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ठाकरे बंधू पहिल्यांदाच कुठल्या तरी मुद्द्यावर त्यांचं एकमत झालंय आणि त्याला कारण ठरलंय राहुल गांधी यांचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं देशभरात खळबळ उडाली। भाजप आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अतिशय आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी आंदोलनं केली। आता राज ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत उद्धव ठाकरे सुद्धा सरसावलेत। सावरकरांच्या विरोधात टीका करूनही उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यानं भाजप आणि मनसेकडून जोरदार टीका झाली होती। अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलंय आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलं। अशा प्रकारे राहुल गांधी यांना कोणतंही कारण नसताना सावरकरांचा अपमान करणारं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नव्हतं, असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हटलं। आणि आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की संजय राऊत यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्ह आहेत। सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला। सावरकरांवर अशीच टीका जर का होत राहिली तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशाराच राऊत यांनी दिला। सावरकरांवर टीका ही प्रसिद्धीसाठी केली जात असून ते आमच्यासाठी वंदनीय आहेत। भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधींनी सावरकर विषय का उकरून काढला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। ही यात्रा सुरू असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हते। हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला, कारण त्यांची सुद्धा अवस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्बॅरसिंग म्हणतो तशी झालेली आहे। हे माझं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्रात आणि देशाच्या मोठ्या वर्गाला
वीर सावरकरांविषयी आदर आहे. इतिहास काळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचा आम्ही आहोत आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं. भारत जोडो यात्रा जिस मकसद से निकली है वो है ये देश जा रहा है तानाशाही की तरफ. महंगाई, बेरोजगारी, महिलाओं के ऊपर अत्याचार, ऐसे बहुत से विषय पर भारत जोड़ो यात्रा चल रहा है. उनको अच्छा समर्थन मिल रहा है. महाराष्ट्र में सबसे ज्यादा समर्थन मिला तो वीर सावरकर का मुद्दा लाने की जरूरत नहीं. उससे महाराष्ट्र विकास आघाड़ी में भी दरार पड़ सकती है, मैं आपको बता रहा हूं. संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्या भूमिकेशी शिवसैनिक सहमत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आज अभी के लिए जो भूमिका है शिवसेना की, वो कल उद्धव साहब ने और राउत साहब ने स्पष्ट भूमिका आपके सामने रखी है. अभी की जो प्रेस कॉन्फ्रेंस है, मैं आज मुंबई जो हमारे लिए महत्वपूर्ण इशू है उसे पे बात करूंगा. जो भूमिका सावरकर जी के बारे में है और जो भूमिका जो कुछ बयान चल रहे उस पे है, तो राउत साहब ने और कल उद्धव साहब ने रखी है आपके सामने. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री असताना घेतलेल्या निर्णयांना शिंदे सरकारनं ब्रेक लावलाय. आदित्य ठाकरे यांच्या काळातील एकूण 63 कामांना राज्य सरकारनं तडकाफडकी स्थगिती दिली आहे. खरं तर अवघ्या 16 दिवसांपूर्वीच या कामांना शिंदे सरकारनं हिरवा कंदील दाखवला होता. आदित्य ठाकरेंच्या प्रकल्पाला स्थगिती, शिंदे सरकारचा आणखी एक धक्का. विविध भागातल्या 63 कामांना ब्रेक. राज्यातील सत्तांतरानंतर मविया सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णय शिंदे सरकारनं फिरवल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यात आणखी एका खात्याची भर पडली आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. 2 तारखेला निर्णय घेतला होता, बरोबर आहे, पण नंतर 2-3 लोक मला भेटले आणि त्याने काही प्रकरण माझ्यासमोर आणले. त्याने काही माझ्याकडे डिटेल दिली की हे त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्यातनं मी ते 2-3 प्रकरण थांबवलं असेल तर ते त्याने कळेल की मी काय चाललं आहे. म्हणून मी एक 10 दिवसासाठी सर्वस्थगिती दिली आहे. एप्रिल 2021 ते मे 2022 दरम्यान आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेल्या सर्व कामांना शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध विभागातील 63 कामांना ब्रेक लागलाय. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. कसं चाललंय, कोण चालवतंय हे, कुठून आदेश येत आहेत, कसे आदेश येत आहेत, ह्याच्या मागचा हेतू काय, एवढी गडबड गोंधळ नक्की का होतोय की टेंडर रिकॉल करायला लागतायत, प्रशासनातले अधिकारी 2-2, 3-3 वेळा बदलायला लागतात, काही काही तर 6-7 वेळा बदलायला लागतात. हे नक्की कोणाच्या पोटी चाललंय, कोणाच्या आदेशापोटी चाललेलं आहे, हे मुंबई महानगरपालिका आणि खोटे सरकारनी लोकांसमोर येऊन सांगणं गरजेचं आहे. खरं तर 2 नोव्हेंबरला राज्य सरकारनं एक अध्यादेश काढून पूर्वीच्या सरकारनं सुरू केलेले प्रकल्प सुरू ठेवायला परवानगी दिली होती. पण सरकारनं नव्यानं अध्यादेश जारी करून ही कामं थांबवण्याचे आदेश दिले. त्यावरून आता राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे ठाकरे पक्षातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती आणि यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. माझ्या शिफारसीशिवाय ताई शिवसेनेत राहिल्या नसत्या, त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेत मी थांबवलं असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे सुद्धा नीलमताई नाराज होत्या असं राणे म्हणाले. माझ्या शिफारशीशिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा, आता हे ऐकल्यानंतर त्यांना आठवेल. आणि ताई नाराज आहे, त्यांना मंत्रिपद तेव्हा मिळालं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाला गुंडांचा अड्डा बनवलं होतं असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला. वसईमध्ये 425 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना गटाकडून करण्यात आला होता. मात्र जी तक्रार केली तीच बोगस निघाल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. मविया सरकारच्या कार्यकाळात वसईत 425 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.
नील सोमय्यांच्या कंपनीत राकेश वाधवान पार्टनर असल्याचा आरोप केला, परंतु जी तक्रार केली तीच बोगस निघाली. 23 फेब्रुवारी 2022 रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंढरीनाथ शंकरराव साबळे हा बोगस तक्रारदार उभा केल्याचा दावा सोमय्यांनी केला. मुळात तक्रारदारच खोटा आहे असं किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 2 महिने यांना शोधतोय, सापडत नाही. हे पत्रावर तारीख नाही, जो पत्ता दिलाय तो बोगस आहे. फोन नंबर तो कधी फोन वाजतच नाही. हा माणूस जिवंत आहे की नाही हे फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना माहित आहे. घोटाळ्याचा आरोप करून तब्बल 127 दिवस माझ्यावर आणि कुटुंबावर आरोप केल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. बोगस तक्रारीवर मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांची सही आहे, याकडे सोमय्यांनी लक्ष वेधलं. तत्कालीन मुंबई पुलिस आयुक्त संजय पांडे के साथ में मिलकर उद्धव ठाकरे जी ने मंत्रालय को पुलिस कमिश्नर संजय पांडे के नेतृत्व में एक गुंडों का अड्डा बना दिया था. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्यानं त्यांच्या पक्षाकडूनही सोमय्यांवर पलटवार करण्यात आलाय. तर किरीट सोमय्याच्या आरोपावर बोललं नाही पाहिजे, परंतु या हिंदुस्थानामध्ये ईडीचं, CBIचं प्रायव्हेटायझेशन टाईप भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. जे त्यांच्या विचाराच्या विरोधातले सरकार आहे, त्यांच्यामध्ये दहशत कोणत्या प्रकारची कोणत्या मंत्रालयाने निर्माण केली? गृह मंत्रालयाने निर्माण केली. निकॉन इन्फ्रा या कंपनी विरोधात मुळात कुणीही तक्रार केली नव्हती, याकडे किरीट सोमय्यांनी लक्ष वेधलं. एकंदरीतच ज्या मुद्द्यावरून रान पेटवण्यात आलं तो मुद्दा सरकार बदलल्यानंतर निकाली निघाला. मात्र तक्रारदार पंढरीनाथ साबळेंचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मात्र काही मिळालेलं नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. कथित 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे, पण तरीही सचिन वाझेचा मुक्काम तुरुंगातच असेल. ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आलाय. सचिन वाझेनं CRPC कलम 88 अंतर्गत जामिनाचा अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध दर्शवला होता. ईडीच्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी अन्य 2 प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली असल्यानं वाझेचा मुक्काम सध्या तरी तुरुंगातच आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे अडचणीत आल्या आहेत. मराठा युवा सेनेनं मुंबईमध्ये अंधारे यांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी केली. सुषमा अंधारे यांनी आधी घेतलेल्या भूमिका शिवसेना ठाकरे गटाला मान्य आहेत का असा प्रश्न विचारण्यात आलाय. सुषमा अंधारे यांच्या जुन्या वक्तव्याचे काही व्हिडिओ दाखवून त्यांना जाब विचारण्यात आलाय. चेंबूरमध्ये सुषमा अंधारेंविरोधात लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय वातावरण तापले. हिंदू देवतांचा सुषमा अंधारेंनी अवमान केल्याचं आणि खिल्ली उडवल्याचं बॅनरवर नमूद करण्यात आलं. हेच का तुमचं हिंदुत्व असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. सुषमा अंधारे सध्या शिवसेना ठाकरे गटाची मुलूक मैदान तोफ आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी हिंदू देवी देवतांबद्दल अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. सोशल मीडियात हे व्हिडिओ व्हायरल झाले. मराठा युवा सेनेनं पत्रकार परिषदेत हे व्हिडिओ सर्वांसमोर आणले. मराठा युवा सेनेनं पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारेंना उद्धव ठाकरेंनी पक्षात प्रवेश कसा दिला असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. हर हर महादेव म्हणत शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. मात्र त्या शंकर आणि पार्वतीचा सुषमा अंधारेंनी अवमानकारक उल्लेख केला होता.
10 दिवसात सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी केली नाही तर आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सुषमा अंधारेंचं हिंदुत्व आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्ही स्वीकारलंय का? हिची हकालपट्टी तुम्ही केली नाही तर येत्या 10 दिवसात महाराष्ट्रात वारकरी असू द्या, धारकरी असू द्या, सर्व साधू संत असू द्या, सर्व हिंदू बांधव असू द्या, तुम्हाला 4 कार्यक्रम या ठिकाणी आम्ही देणार आहोत. शिवसेनेत येण्यापूर्वीच्या सुषमा अंधारे आणि आत्ताच्या सुषमा अंधारे यांच्या भूमिका बदललेल्या आहेत का? की सुषमा अंधारेंनी आधी घेतलेल्या भूमिका शिवसेना ठाकरे गटाला मान्य आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. जर मला काही हवंच असेल शिवसेनेत, तर ज्या पद्धतीने मी आतापर्यंत एक लौकिक बाबासाहेबांची लेख म्हणून मिळवलाय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेख होण्याचा मनापासून प्रयत्न करेल आणि ती जागा सगळ्यात मोठी आहे असं मला वाटते. आणि इथून पुढे अजून एक विनंती असेल आपल्या सगळ्यांच्या समोर सर, की अजून मला शिवसेनेतले पिठामिठाचे चहा साखरेचे डबे माहीत नाहीत सर. नवीन आहे मी, तौर तरीके तितकेसे माहीत नाहीत. मराठा युवा सेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानं राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते, पक्ष आणि संघटना बदलत असतात, मात्र आधी केलेली वक्तव्य, भाषणं त्यांना पक्षांतरानंतर महागात पडतात, हेच या प्रकरणावरून दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता तमाम मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. उद्यापासून मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. CSMT आणि मशीद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू होतं आहे आणि या कामाच्या निमित्तानं मध्य रेल्वे मुख्यतः आणि हार्बर मार्गावर सुमारे 1096 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या काळात अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठी सुद्धा वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये जशी वाहनांची संख्या वाढते तशीच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होते. भरधाव वेगानं वाहन चालवणं, दारू पिऊन गाडी चालवणं यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. एकट्या मुंबईत गेल्या 6 वर्षात 13,475 अपघात झालेत. यात 2,639 नागरिकांचा मृत्यू झालाय. वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना, ई-चलन कारवाईमुळे अपघाती मृत्यूचा आकडा कमी होतोय. 2016च्या तुलनेत मृत्यूच्या प्रमाणात 246 घट झाले. लॉकडाऊनच्या काळात घातलेल्या अटी आणि निर्बंधांच्यामुळे 2019 पासून रस्ते अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. आता एक दुःखद बातमी. वरळी कोळीवाड्याच्या जवळ समुद्रात 6 मुलं वाहून गेल्याची धक्कादायक दुर्घटना घडली. यापैकी 2 मुलांचा तर बुडून मृत्यू झाल्याचं कळतं, तर 4 जणांना कसं बसं वाचवण्यात यश आलंय. वरळीतल्या कोळीवाडा इथे 6 मुलं दुपारी 3:30 पावणे 4च्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी गेली होती. वाचवण्यात आलेल्या मुलांवर KEM रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी आहेत. अर्टिगा कारनं एका वाहनाला मागून जोरदार धडक दिली, त्यामुळे हा अपघात झाला. जखमी झालेल्या तिघांवर कामोठे इथल्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय महामुंबई. उल्हासनगर शहराच्या गोल मैदान परिसरात असलेल्या हिरापन्ना इमारतीतील रहिवासी घरातील कचरा रस्त्यावर फेकतात. हा सगळा कचरा रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या आणि बाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या अंगावर पडतो. त्यामुळे इमारतीच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे या इमारतीतील रहिवाशांना धडा शिकवण्यासाठी स्थानिक युवकांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्त्यावरचा कचरा पोत्यात भरून या इमारतीच्या लिफ्टमध्ये आणि आवारात नेऊन टाकला. हा सगळा प्रकार इमारतीच्या आवारात असलेल्या CCTVत कैद झाला. या प्रकरणी पोलिसांनी या सगळ्या युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या